आणि आता ग्रामदैवत पाहणार आहोत। विदर्भातल्या अकोले जिल्ह्यातलं ग्रामदैवत म्हणजे राजराजेश्वर। स्वयंभू पिंड असलेल्या या राजराजेश्वराचं मंदिरही देखणं आहे। चौथ्या श्रावणी सोमवारी येथे भरणारा कावड उत्सव म्हणजे अकोलेकरांसाठी जणू दिवाळीच आहे। चला तर मग जाऊयात या अकोलेकरांच्या ग्रामदैवतेचं दर्शन घ्यायला। अकोल्याला आध्यात्मिक दृष्ट्या राजेश्वरानं समृद्ध केलंय। त्यामुळे अकोला गावाची दुसरी ओळख राजराजेश्वर नगरी अशी आहे। त्यामुळे प्रत्येक अकोलेकराचं या राजेश्वराशी असलेलं नातं हे शब्दांच्या पलीकडलं आहे। अकोला विदर्भातलं ऐतिहासिक शहर। सरदार अकोले सिंगनं हे शहर वसवल्याचं सांगितलं जातं। त्याच्या नावावरूनच या शहराचं नाव अकोला ठेवण्यात आलं। पण याच अकोला शहराला दुसरं नाव मिळालंय ते या गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वरामुळे। राजराजेश्वर हे शिवमंदिर आहे। हे शिवलिंग स्वयंभू आहे। प्रसिद्ध चोळ घराण्यातील राजा राजराजेश्वर याने या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचं सांगितलं जातं। यामध्ये दर श्रावण सोमवारी राजराजेश्वर मंदिरामध्ये सेज शृंगार वगैरे होतो आणि यामध्ये शेवटच्या सोमवारी लोक दूरदूरून खेड्यापाड्यातील आणि शहरातील मोठमोठ्या कावडी आणि पालख्या घेऊन याच्यामध्ये सहभागी होतात। तसेच दर सोमवारी येथे भजन आणि विविध कार्यक्रम याच्यामध्ये होत असतात। त्यानंतर या राजेश्वर मंदिरामध्ये हरिहर मिलन वगैरे कार्यक्रम होत असतो। त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रांगोळ्या वगैरे आणि दिव्यांनी मंदिर सजवल्या जाते। राजराजेश्वर मंदिरात वर्षभर अनेक उत्सव असतात। श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी होणारी कावड यात्रा, हरिहर मिलन, देव दिवाळी या सगळ्यांचा यात समावेश असतो। पण श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात होणाऱ्या राजराजेश्वराच्या कावड यात्रेचं महत्त्व भाविकांसाठी दिवाळी एवढं असतं। या प्रसिद्ध कावड यात्रेला मोठी परंपरा आहे। याचं प्रमुख आकर्षण असतं ते साधारणतः 16 फूट रुंद आणि 100 फुटांपर्यंत लांब असलेल्या कावडीचं। या कावडी उचलण्यासाठी सुमारे 1000च्या जवळपास युवक असतात। दरवर्षी या कावड यात्रेत 100वर मोठ्या तर 1000वर लहान कावडी असतात। भक्तांना आपल्या दैवताच्या दर्शनासाठी ना कोणत्या उत्सवाचं कारण लागतं ना कुठल्याही सणाचं। त्यामुळे अनेक गावकऱ्यांचा दिवस इथल्या दर्शनानेच सुरू होतो। राजेश्वर हे आमच्या अकोल्याचा ग्रामदैवत। आमच्या लहानपणापासून आम्ही या मंदिरात येत राहिलो आहे आणि प्रगाढ श्रद्धा आणि एक विश्वास राजेश्वराबद्दलचा आमच्या मनात आहे आणि जे साकडं घातलं आम्ही राजेश्वराला ते आतापर्यंत आमचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आमची खूप श्रद्धेने आम्ही त्याचे पूजन अर्चन करतो। अनेक भक्तांनी राजराजेश्वराची महती सांगणारी भजनंही गायली आहेत। ते अनेकदा इथे येणाऱ्या भाविकांना ऐकूनही दाखवतात। राजेश्वर में लगा है मेला, आओ शुभ शाम, मन की बातें सुनते हैं, जय जय भोलेनाथ, मन की बातें सुनते हैं, जय जय भोलेनाथ। या मंदिरात राजराजेश्वराच्या दर्शनाला फक्त अकोलेकर भाविकांचीच गर्दी होते असं नाही, तर अकोल्यात येणारा जवळपास प्रत्येक जण आपली कामं आटोपल्यानंतर राजराजेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येतो। आगळा वेगळा कावड उत्सव बघण्यासाठी श्रावणात अकोल्याला जाऊन राजराजेश्वराचं दर्शन घ्यायलाच हवं। उमेश अलोणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोला।